तर म्हणजे पुन्हा एकदा नवीन दिवस उजळलेला पार्ट उजळलेली आहे आणि सगळ्यांना नवीन दिवसाच्या पुन्हा शुभेच्छा. आणि इकडे आमचे यजमानी भाऊजी पगडे भाऊजी अगदी नमस्कार. सुरुवात केलेली आहे त्यांनी. अगदी यजमानाची टोपी चढवलेली आहे बघा डोक्यात म्हणजे टॉवेल. आमची ताई आहे आमच्या कलावहिनी कलाताई आणि कलावहिनी पण. आणि मामा लग्नाची तयारी झाली ना. तर इकडे मामांची अगदी हळद कुंकू मामा आणि मामींची एकदम हळद कुंकू बरोबर लावून ओटील भरायला सुरुवात केलेल्या आहेत ओट्या. नवरदेवाचं तिकडे काही विधी झाला असेल, मला थोडंसं लेट झालं. ही आमची मावशी काय करणार. ए मावशी सांग ना इकडे बोल की बघून तर बोल. काय बोलू मराठी बोल. असते आपले कॅमेरामॅन नाव काय आमचं तुमचं. अंकित सोलंकर कॅमेरामॅन खास स्पेशल आले गुजरातचे आहेत ते. हा पण ओके घ्या. काय देताय हे सांगा आता तुम्ही. वडिलांना काय देताय भेट. हा वडिलांना भेट दिली जाते आहे बघा मुलीकडून मोठ्या मुलीकडून. तर असा हा विधी चालू झालाय. हा तुम्हाला प्रॉब्लेम नाही मेरा प्रॉब्लेम आहे. हा चल ठीक आहे. आईनी वडिलांना दिलेली भेट. आई हे काय चालू आहे आता. हे काय आहे मम्मी काय करताय. आंघोळ म्हणजे नीम उतरताय ना. तर मंडळी हा चालला एक लग्नविधीचा सोहळा आहे आपल्या कोकणातील आणि खूप वेगळा सोहळा असतो. एक नीम उतरवणं म्हणजे पद्धत बघा किती आहे. 5 तांबे घेतलेले आहेत. पुन्हा हा मम्मी हा हे आहे ना आपला करा. हा आणि हा विडा ठेवलेला आहे पायाशी. आणि नवरदेव जरा असा की स्माईल द्या. आज तुम्ही राजा होणार आहेत राणीला घ्यायला जाणार. हा तर अशा प्रकारे नीम उतरवायची पद्धत पाहूया. नीम म्हणजे आंब्याचे टाळे विले असतात तेच ना. हा तर आंब्याचे टाळे विले हा चढवतात. ओके हा हे काय आहे सांगा तुम्ही. आता तुम्हीच सांगा हे काय बांधलेलं आहे वरती बघा. हा मग तलवार तलवारच आहे ना ती एक प्रकारची. तलवार वेगळ्या भाषेत आहे. हा लग्न करायचा जम्बू आहे ना. पान लावलं त्याला सुपारी आपण गोल आकारात केलेलं आहे आणि त्याला कापड लावून आपण एक नवरदेवाच्या हातात जम्बा म्हणून देतोय शास्त्राप्रमाणे ही वस्तू आहे. ओके चालेल ठीक आहे. तर म्हणजे पुढचा विधी आहे जरा मामींकडून मम्मी हा हे काय करताय आता. लॉन केलं होतं. अच्छा हा नाही माहिती पडलं पाहिजे ना आपल्याला. त्याच्यात लॉन आहे काय बघूया काय नेमकं काय ठेवलंय. सोडवा हळूहळू सोडवा बरोबर पडलं नाही पाहिजे. हा हे लॉन याला म्हणतात लॉन काय. हे सगळं हा हात पकडा. त्याला डोक्यावर टाकला. मी ओढू. हा घ्या. हा घ्या सर्व. हो ताई इथून मधून जरा टाईट धरा. हा मम्मी ताई बरोबर काढा. आमचं बंटी सबकी बजाता है घंटी आहे. तर आपण तयार कधी तयार होणार आहे. आणि कॅमेरामॅन खास डोंगरीतून आलेले आहेत. नाव तुम्हारा नाम क्या है. अंकित को बधाई हो शादी के लिए आए तो फिर अभी हम लोग शादी में थोड़ी देर के बाद दूल्हा निकलने वाला है शादी के लिए. हाँ तो हम मुंबई के लिए बस है. ओके बेस्ट ऑफ लक. ठीक आहे आपण आता थोड्या वेळ नवरा निघाल्यावर जाणार आहोत लग्नासाठी. आता मला वाटतं ही असेल बाळसनीची वटी वगैरे आणि रुकवा ते बघणार होतो. तर मंडळी नवरदेव अगदी निघालेले आहेत राणीला आणायला आपल्या सखीला. आणि सज्ज होऊन अगदी ड्रेस परिधान केलेला आहे. अगदी धोती कुर्ता घातलेला आहे आणि हातात जमवा. आणि हे आहे सुरा. तर घेऊन निघालेले आहेत युद्धालाच असं जातं जसं. ओके ठीक आहे.
या बाजू. सो मित्रांनो निघाले नवरदेव मंडपातून बाहेर पडतात. अगदी लग्नाला जायची तयारी सज्ज झालेले आहेत. विडा नारळ टाकतोय. नारळ मंडपातून बाहेर काढलेला आहे. तर मंडळी हे आपल्या गणेश पूजन विधी आहे. नवरा लग्नाला जाण्यापूर्वी अगदी मंडपात जाण्यापूर्वी हा नवरदेवीच्या गणेश पूजन केलं जातं. हे गणेश पूजन झालं की बालासीची वटी रुखवात हा सगळा विधी होतो आणि मग नवरा लग्नाला जातो थेट अगदी नवरीला भेटण्यासाठी. अच्छा अच्छा हां बरोबर. हो 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 ओटी सुरत सा
देवसमागमे पुरुषस्तूयमानस्य तत्ते भवतु यावद्विचितरङ्गो सावधान अतिसुलग्न सावधान अतिसुमुतो सावधान तर मंडळी आता बघतो आपण जाणीवशावरती आपला मेवणा आणि हे वरबहीण म्हणतात ना, खास करून आपल्या इकडच्या सुविधानी विशाल यांना जाणीवशावर बसवलेले. थोड्याच वेळात आता मला वाटतं वरातीला सुरुवात होईल. तत्पूर्वी कंटाळत नाही ना तुम्ही? कंटाळत नाही ना? नाही, हां ठीक आहे, ओके. कारण का दिवसभर असा थकवा येतो ना गरमीने, आणि आता अगदी मस्तपैकी लग्न वगैरे झालेलं नाही, त्यांना आपण कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा दिलेलं आहे. आणि सोबत ही सगळी मंडळी हे बघा, या देयांच्या ताई आहेत. हां इकडे बघा जरा, हां मस्त इकडे तिकडे बघतात हे या देयांच्या ताई. इकडे ह्या आपल्या राजापूरचेच सदस्य आहेत. तिकडे आमचा बंटी बसला आहे, भाऊजी, हे कॅमेरामॅन, हे आमची सायली दिदी आणि अक्षता दिदी आली आमची खास करून लग्नाला. सायली दिदी, अक्षता दिदी. इकडं मामा मम्मी, तिथे चर्चा चालू आहे. आणि आमची गावालीच आहे सविता. आणि आत्या वगैरे, ही मावशी बघा बसले, आशीर्वाद द्यायला आले नवऱ्याला. या मामी बसल्यात एकदम मस्तपैकी, करवल्या बसल्यात, गाणं नाही बोलत, जरा गपचूप बसल्यात. आणि सगळे वराडी वगैरे अशा प्रकारे इथे थोडक्यात ही वरात आत्ता जाणार आहे आपल्याला आपल्या घराला. आणि मग वरात बघू आपण निघाली की या नवरा नवरीची, विशाल आणि सुविधाची. बदामीच्या झाडाखाली तुझ्या रांगोली काढी ते, तुझ्या रांगोली काढी तुझ्या रांगोल्या काढी ते, तुझ्या रांगोल्या काढी ते, तुझ्या रांगोली काढते, तुझ्या बाबाची बोलते, तुझ्या रांगोली काढते. तर मंडळी वरात निघालेली आहे अगदी आता त्याच्या घरात, आणि ताशाच्या आणि ढोल वाद्याच्या या गजरात ही वरात बाहेर काढलेली आहे. इकडे ढोल वाद्य तयार झालेले आहेत. आणि विशाल आणि सुविधाचे ही वरात आधी लेझिम वगैरे वाजत गाजत अशी आपल्या तिच्या घरला जाणार आहे.
बस बस. घ्या. शुभमुहूर्तावर झालं लग्न, धूमधडाक्यात आली वरात, विशालरावांचं नाव घेते, पहिलं पाऊल टाकते घरात. अरे वा. येऊ दे. ये पुढे. हा ये. त्यांना पण येऊ दे आधी. जा टाका. नमस्कार. जेवणाचा दोघांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आज दोघंही बंधनाच्या बेड्यात अडकलेले आहेत. जीवनाच्या आपल्या या सुखी जीवन म्हणून जे आपण आज विवाह सोहळ्याच्या बंधनात अडकलेले दोघे आणि आता त्यांचा पुढचा प्रवास चालू होणार आहे. तर सगळ्यांनी शुभ आशीर्वाद दिलेले आहेत अक्षता रूपी आणि या अक्षता रूपी शुभ आशीर्वाद दिल्यानंतर दोघांनाही सुखाचा संसार करायचा आहे. दोघांनी एकमेकांशी संलग्न राहायचं, समाधान आणि सुखी राहायचं, हीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया भगवंताच्या चरणी. आणि हा विवाह सोहळा संपन्न झाला त्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि असंच सुखाने राहा आणि गोड बोला. बस.